माईकचा आवाज नाही तुला बाहेर माईक द्या. ज्ञानदेव हरे निवृत्ती निर्गुणा
पाहिजे. जेवणाची तयारी. हे स्पष्ट केलेलं आहे. आज आपणही नर नारी उड्या मारताय तेवी. कार्तिक दुकानांच्या कोण आहे टॅटू ना कोण आहे लाईक करो सबस्क्राईब करो. बावळी दुकान आहे. मावशी आपल्याला नाही. मज्जा मज्जा. आम्ही कधी नाही रे केली अशी मजा. आमच्या गावातला सगळा भात त्याच्यामुळे संपला आज. हा बघा आता नवीन वेणोदनी जितेंद्र बिलारे करतील. त्याचप्रमाणे जिल्हा कमिटी अध्यक्ष अनिल जाधव सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतील. अनिल जाधव कसं स्वागत करायचं आहे.
त्यांना सन्मानित करतील. आणि अर्जुन चव्हाण ठिकाणी पुढे यायचं आहे. ट्रॉफी उलटी करा. केलेलं आहे. आपल्यासारख्या सुजन रसिकांची सेवा करण्याची संधी येथील यात्रा कमिटी ग्रामस्थ मान्यवरांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल जमलेल्या रसिकांचे, ग्रामस्थांचे, यात्रा कमिटीचे आम्ही आभारी आहोत. पहिल्यापासून शेवटपर्यंत फक्त आणि फक्त शांतता राखा ही विनंती करून सप्तरंगी बहारदार अशा कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. ऐकून अशी मी आशा व्यक्त करतो. प्रामुख्याने या स्टेजच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची झाली तर बऱ्याचशा वर्षानंतर ऑर्केस्ट्रा वैभवला ही सुंदर अशी संधी लाभली. त्यासाठी पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ आणि स्पेशली यात्रा कमिटी यांचे खूप खूप मनापासून आभार. रसिको, या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होते, परंतु कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही परमेश्वराच्या आराधनेने केली जाते. आम्हा कलाकारांचं देखील आराध्य दैवत हा रंगमंच ज्याच्याशी आम्ही एकनिष्ठ असतो. सुभाष शिर्के निर्मित ऑर्केस्ट्रा वैभवचे कलाकार देखील सज्ज आहेत याच रंगमंच कला बंधन करण्यासाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर रसिको, सुभाष शिर्के निर्मित ऑर्केस्ट्रा वैभवचे कलाकार सादर करतील प्रथम पुष्प या रंगमंच कला अर्थात पूजा नृत्य.
उज्ज्वल भविष्यासाठी जय
जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है. अखंड लढला धर्मापायी निर्भीड निजड्या छातीने कधीच मागे हटला नाही. मृत्यूच्याही भीतीने शेर शिवाचा छावा होता. कोणापुरती झुकला नाही. लाख संकटे झेलून देखील कधीच मागे हटला नाही. भीमा इंद्रायणी होने का गमता क्या है पूछने की लई वाइट समय बन तुझे. अरे मर्द का खाना लेके जाने में औरत को लई आनंद होता बघ. मग ह्यो आनंद तू का लुटत नाही? तू कवा घेऊन येणार माझ्यासाठी डब्बा? हा तोंडा का मापा दे. आम्ही उलट शाळेकडे घंटा बजने का टाइम हुआ. हम ना बाई माणूस को जरा बोलने दे. बरोबर वहिनी जा तुम्ही. काय चहा ठेवलाय वे? कशाला चहा घेत नाही? साल पापड्या काय कुरुड्या काय याचा बकना चालूच आहे खुशीवाने दिवसभर मॅच मॅच मॅच. या अल्लाह इत्थला इसका मुंह है कि शेत खाना. बाजा माकर तोंडिया ये देख मेरी हाथा. काय झालं? सुबह से लाडू बड़ के हाथा का फोड़ा है मेरे. काय सांग ती फोडावणी. ए लाडू वळून का हाताला फोड येते तुझे? बाजा घर में पूजा हाय. चांगली चांगली माणसं बसल्यात आत. उनके सामने मेरी गालियां खाऊ नको. शिवारी शिवारी. अगं अगदी लोक जेवणासाठी खोळंबले. एकदमच अगं हे काय हे बघ तुझे बाबा पण आले. बाबा नमस्कार करते. अहो ऐकलत का प्रत्यक्ष आई बाबा आलेत आपल्या घरी. बाहेर यावं लवकर. दादासाहेब आईसाहेब तुम्ही नमस्कार. अहो आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. माझं तर सारखा हातपाय चालू होता. अहो बाबांना खुर्ची तरी द्या बसायला. अगं त्यापेक्षा हातपाय धुवून सरळ जेवायलाच बसून देत. जेवण तयारच आहे. हो बाई गरम गरम जेवू दे अगोदर. आई तू पण जेवण घे बघू. अगं मुद्दाम तुझ्या आवडीची शेवग्याची. शेतात थोडी केळी लावलेत आम्ही. त्याच केळीच्या झाडाची ताजी पानं आहेत ती. अहो मग त्यात काय झालं. ताट वाट्या धुवायला शहरातल्या सारखा मोलकरी नाही तो इथे. मोलकरी ठेवायला ऐकत असावी लागते तशी. अहो ज्यांच्या घरात ताट वाट्या नाही त्यांनी 4 लोक जेवायला घरी बोलवायची कशाला? अहो असं काय करताय. अहो पूजेचा प्रसाद आहे तो. त्यासाठी केळीचं निर्मळ पानच योग्य आहे. हे बघा 2 घास खाऊन घ्या बघू. काय खाऊन घ्या? पानातील भात जाण्या तांदळाचा आहे आणि जाणा भात मला आवडत नाही हे तुला चांगलं ठाऊक आहे. हे बघा आज ते लोक माझ्यासाठी जेवायचे थांबले असतील तर त्याला सुरू करायला सांगा. बाबा